नमस्कार, तुमचं सर्वांचं प्रियंकाच रेसिपीमध्ये स्वागत आहे। आपण पाहणार आहोत हलवा फिश फ्राय रेसिपी। हे आपण 5 ते 6 वेळा हलवा मासा धुवून घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबूऐवजी तुम्ही कोकमाचे आगोळ पण घेऊ शकता। आता रस व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आपण साहित्य पाहूया। 3 चमचे तिखट टाकणार आहोत। 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। सर्व साहित्य आता फिशला लावून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटे आता फिशला मॅरिनेट करून ठेवायचे आहे। इथे आपण आलं आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। 1 चमचा मीठ आणि 1 चमचा तिखट टाकून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपण गॅसवरती पॅन तापासा ठेवलेला आहे। बारीक केलेला आलं आणि लसूण माशाला लावून घ्यायचा आहे। पॅन मधल्या तेलामध्ये बारीक केलेली लसूण टाकायचे आहे। इथे हलव्याच्या तुकड्यांना रव्याचं मिश्रण छानपैकी लावून घ्यायचं आहे। आता हलव्याच्या तुकड्याला पॅन मध्ये सोडून घेऊया। तसेच बाकीच्या हलव्याच्या तुकड्यांना सुद्धा रव्याचं मिश्रण लावून घेऊया आणि एक एक करून पॅन मध्ये सोडूया। ते आपल्याला 3च तुकडे फ्राय करून दाखवणार आहे। शक्यतेनुसार अजून तेल टाकू शकता। आता आपण फिशचे तुकडे पलटी करून घेतले आहे। दोन्ही बाजूने छानपैकी फ्राय करून घेणार आहोत। फिश फ्राय करून झालेली आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। असेच बाकीचे पण हलव्याचे तुकडे फ्राय करून घेणार आहोत। सर्वच फिशचे तुकडे फ्राय करून झाले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।